आज प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे। या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी इंद्रजित सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत। ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे, खोटी माहिती पसरवत आहे। 1 महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता, कोर्टापासून दूर पळत होता। त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे। आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जामिनावर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत। या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। 1 महिनाभर ते कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ करत होता। याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फरार नक्कीच होण्याचे चान्सेस आहेत, एव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत। या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये, बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे। आणि जर तो जामिनावर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल। या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे।